दिसत आहे. आता आपण 2 आठवड्याचा जो फोरकास्ट बघतो आपण त्याच्यामध्ये असं दिसतंय की जो ERFS आहे आपला 22 ते 28 तारखेपर्यंतचा सप्टेंबर पर्यंतचा दिसते की राहू दे ना सा राहण्याची राहू दे शक्यता ना आहे. सगळ्या मार्ग काय करतो त्याच्यानंतर हा 29 सप्टेंबर ते काय म्हणलं की 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीमध्ये सुद्धा पाऊस हा हा नॉर्मल सामान्य राहील. म्हणजे पाऊस हा दुसऱ्यांना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये माईक आपल्याकडे बंद करा. राहण्याची रमेश, शक्यता आहे. म्यूट करा माईक तुमचं. हॅलो. रमेशजी माईक बंद करा. रमेशजी. आणि त्याचबरोबर हा जो पाऊस आहे एकतर 22 ते 28 तारखेच्या हा. दरम्यान सरासरीपेक्षा कमी राहील, परंतु 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळामध्ये सुद्धा सरासरी एवढं राहील. आता काय झालं, पावसाचं आपण हे झालं. आता सर्वांना पटाई सरांनी सांगितल्याप्रमाणे पाऊस झाला की रोगीचं प्रमाण वाढायला लागले. त्याचबरोबर आपलं जे आता येणाऱ्या कालावधीमध्ये तापमान जे हे तापमान सुद्धा आपल्याला आपलं कमाल तापमान वाढणार आहे. म्हणजे आपल्याला अशी परिस्थिती येणार आहे की ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये सोयाबीन, कापूस आणि तूर हे जे मुख्य पीक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचसा कीड रोगाचा आज अनुभवायला मिळाला. ऑलरेडी आहे बऱ्याचशा ठिकाणी. आपल्याला सोयाबीनमध्ये पाने खाणारे अळी असतील, शेंगा पोखरणारे असतील किंवा खोडकिडा आहे किंवा ह्या वातावरणामुळे काय झालं होतं मागच्या आठवड्याच्या एकतर आपल्याला बऱ्याचशा शेंगा करपा, चारकोलरेट अशा बऱ्याचशा रोगाचा आपल्याला येणाऱ्या कालावधी सामना होणार आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागामध्ये आपले जे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत तर ह्या 2-3 गोष्टीवरच विशेषतः कशा प्रकारे आपल्याला कीड रोगाला आपल्याला त्याचं हे करायचं आणि हा पाऊस जो झाला मागच्या आठवड्यातला या पावसानंतरच्या याच्यानुसार आपल्याला अजून काय मॅनेजमेंट करायचं आपल्या पिकाला चांगली उभारी मिळण्यासाठी त्याच्यासुद्धा आपले बऱ्याच जणांचे प्रश्न असतील त्यावर सध्या ते मार्गदर्शन करणार आहेत. मी आपला अधिकचा वेळ न घेता मी इथंच विरमतो. आपल्याला याच्या हवामानासंदर्भात अजून काही माहिती लागणार असेल, आपल्या शंका असतील तर प्रश्नोत्तराच्या तासात आपण विचारू शकता. धन्यवाद सर. धन्यवाद डाकोरे सर. निश्चित आपण दिलेल्या येत्या काळातील हवामान अंदाजानुसार शेतकरी आपल्या पिकाचं येणाऱ्या काळात नियोजन करतील. तुम्ही जो पाऊस सध्या ह्या आठवड्यात नाही तर बरेचशी कामं विशेषतः पीक संरक्षणाविषयी जे सोयाबीन मध्ये असतील, कापसामध्ये असेल तर ती कामे शेतकऱ्यांना या दिवसात करता येतील. धन्यवाद सर परत एकदा. यानंतर मी डॉक्टर अरुण गुठे सर यांना विनंती करतो की त्यांनी सद्य परिस्थितीतील या सततच्या पावसानंतर सोयाबीन, कापूस, तूर या पिकाची घ्यावयाची काळजी याविषयी सर्वांना मार्गदर्शन करावे. परत एकदा मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपले माईक बंद करावे. आणि रवींद्रजी, आपल्याला काहीतरी नेटवर्कचा इश्यू आहे त्याच्यामुळे आपल्याला आवाज येत नाही. बाकी सर्वांना आवाज क्लिअर येतोय. त्याच्यामुळे एकदा आपण थोडं नेटवर्कचं चेक करावं आणि सर्वांना विनंती की माईक बंद करावं. मी गुठे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग आणि विभागाच्या वतीने दर शुक्रवारी आयोजित करण्यात येणाऱ्या ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवादामध्ये या संवादाच्या 60व्या भागामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय शेतकरी आणि विद्यापीठातील सर्व अधिकारी वर्ग, सर्वप्रथम मराठवाड्यामधल्या सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझं विचार व्यक्त करण्यास सुरुवात करत आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वसाधारणपणे 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान मराठवाड्यामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या जवळपास सर्व भागामध्ये सततधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी अशा प्रकारचा पाऊस झाल्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये, तुरीमध्ये, कपाशी पिकामध्ये, हळदीच्या पिकामध्ये पाणी साचलेलं होतं. त्यासोबतच कंटिन्यू 4 ते 5 दिवस वापसा परिस्थिती नव्हती. अशा परिस्थितीमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे या संबंधीचं मार्गदर्शन आपल्याला मी करणार आहे. मित्रांनो, सततधार पाऊस किंवा ज्या वेळेस जमिनीमध्ये पाणी साचतं अशा वेळेस नेमकं कुठल्या बाबीवर परिणाम होतो या संबंधीची जर आपल्याला चर्चा करायची ठरवली तर ज्यावेळेस जमिनीमध्ये पाणी साचतं त्यावेळेस जमिनीमध्ये असलेले जे काही 2 प्रकारचे छिद्र असतात ज्याला आपण मायक्रो आणि मॅक्रो पोर्स म्हणतो.
एका छिद्रामध्ये हवा 50% असते आणि दुसऱ्या छिद्रामध्ये 50% पाणी असतं. जर अशी परिस्थिती राहिली तर त्या परिस्थितीला आपण वापसा परिस्थिती म्हणत असतो. परंतु 12 ऑगस्ट नंतर जमिनीमध्ये असलेले सर्व छिद्र हे पाण्याने भरून गेले आणि ते जवळपास 21 ऑगस्ट पर्यंत या सर्व पिकामध्ये हे सगळी छिद्र पाण्याने भरल्यामुळे त्या ठिकाणी चिखलाची परिस्थिती निर्माण झाली आणि अशा परिस्थितीमध्ये जमिनीमधलं जे काही अन्नद्रव्य आहे, हे अन्नद्रव्य कुठलंही पीक घेऊ शकत नाही. त्यासोबतच त्या पिकाचे जे काही रेस्पिरेशन म्हणतो, हे रेस्पिरेशन या कालावधीमध्ये होत नाही. आणि ज्या ठिकाणी काही बुरशीचा प्रादुर्भाव अगोदरच आपल्या शेतामध्ये असतो, ज्या जमिनीमध्ये थोडासा स्लोपचा भाग जो असतो, जमिनीच्या खालच्या साईडचा भाग ज्या ठिकाणी पाणी साचत असतं, अशा ठिकाणी काही प्रकारची बुरशी ऑलरेडी त्या शेतामध्ये थोडीफार प्रमाणात असते. तर अशा ठिकाणी, अशा परिस्थितीमध्ये ही बुरशी फार मोठ्या प्रमाणावर वाढते आणि त्यामुळे मानकुज, ज्याला आपण कॉलर रॉट म्हणतो, आणि दुसरी जी आहे ती मूळकुज, ज्याला रॉटिंग म्हणतो. या दोन्हीही रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढतो. सर्वप्रथम अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते. जमिनीमध्ये वापसा परिस्थितीत असल्यामुळे जमिनीतलं अन्नद्रव्य पीक घेऊ शकत नाही. दुसरी जी बाब आहे, ती म्हणजे मानकुज आणि मूळकुज सारखे रोग पसरायला सुरुवात होतात. आणि तिसरी महत्वाची जी बाब आहे, ती सगळ्या जमिनीमध्ये, भारी जमीन असो किंवा मध्यम जमीन असो किंवा हलकी जमीन असो. भारी जमिनीमध्ये तर सोयाबीन पिकामध्ये अशा परिस्थितीमध्ये आणखीन वाढ जास्त होते. म्हणजे त्याची सोयाबीन माजण्याकडे जे म्हणतो आपण त्या त्या परिस्थितीकडे वळतं. आणि या सगळ्या जमिनीमध्ये सोयाबीन हे पीक सद्य परिस्थितीमध्ये 50 ते 60 दिवसाचं असल्यामुळे काही ठिकाणी फुलोरा अवस्थेमध्ये आहे आणि काही ठिकाणी शेंगामध्ये दाना भरण्याची अवस्था आहे. अशा परिस्थितीमध्ये आर्द्रता ही 90% पेक्षा जास्त वाढली असल्यामुळे आणि ती आर्द्रता सतत 5-6 दिवस टिकून राहिल्यामुळे जमिनीच्या खालच्या भागामध्ये किंवा पिकाच्या खालच्या भागामधल्या ज्या शेंगा आहेत, त्या शेंगावर शेंगाचा करपा हा रोग वाढायला सुरुवात होतो. ज्याला आपण पॉड ब्लाइट म्हणतो. हा पॉड ब्लाइट वाढल्यामुळे शेंगा काळ्या पडतात आणि त्या शेंगामध्ये दाना भरला जात नाही. वरच्या भागामधल्या शेंगा हिरव्यागार दिसतात, त्या शेंगामध्ये दाना सुद्धा भरतो. परंतु खालच्या साईडच्या शेंगा त्या काळ्या पडून त्या भरल्या जात नाहीत आणि पुढच्या अवस्थेमध्ये त्या कर्लिंग होतात. म्हणजे शेंग वाळल्यानंतर ती अगदी कर्लिंग टाइपमध्ये होत असते. तर हा पॉड ब्लाइट पुढच्या काळामध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे. तुरीसारखं पीक आणि कपाशीसारखं किंवा हळदीसारखं पीक जे आहे, या तिन्हीही पिकामध्ये फ्युझारियम विल्ट वाढण्याची दाट शक्यता आहे. या तिन्ही पिकामध्ये फ्युझारियम या बुरशीमुळे त्या वेळेस वापसा परिस्थिती जमिनीमध्ये राहत नाही, त्यावेळेस हा मर रोग वाढत असतो आणि हाही रोग या पुढच्या कालावधीमध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर चौथी जी बाब आहे, आज अमावास्या आहे आणि आपल्या सर्वांना माहिती असतं, की अमावास्येच्या रात्री किडी ह्या फार ॲक्टिव्ह असतात. मॅक्सिमम जवळपास सगळ्या किडी या अमावास्येच्या रात्री अंडी टाकण्याचं काम करतात. त्यासोबतच ज्या अळी अवस्थेमध्ये असतात, त्या फार मोठ्या प्रमाणावर पानं खाण्याचं काम सुद्धा करतात. आणि आज रात्रीला टाकलेली जी काही अंडी असती, ती चौथ्या दिवशी त्या अंड्यातून अळी बाहेर पडत असते. म्हणून इथून पुढे सोयाबीन सारख्या पिकावर स्पोडोप्टेरा किंवा केसाळ अळी ज्याला आपण म्हणतो किंवा तर अशा प्रकारे या परिस्थिती 14 ऑगस्ट
ते 21 ऑगस्टच्या दरम्यान जो अतिरिक्त पाऊस झालेला आहे किंवा सततधार पाऊस झालेला आहे, त्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर आता उपाययोजना आपण काय केल्या पाहिजेत नेमक्या? अ, आत्ताच डॉक्टर डाकोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे ही एक आनंदाची बातमी आहे, की 21 ऑगस्ट नंतर पाऊस ओसरायला चालू झालेला आहे, जवळपास सर्व मराठवाड्यामधल्या भागामध्ये. आणि जवळपास 26 ते 27 ऑगस्ट पर्यंत आता पावसाचे दिवस काही दिसत नाहीत किंवा जिथं कुठे पाऊस पडेल तो फार अल्प प्रमाणात, कमी प्रमाणात पाऊस पडेल. ऊन सुद्धा सूर्यप्र सूर्यप्रकाश सुद्धा वाढायला चालू झालेला आहे आणि त्यामुळे काही ठिकाणच्या जमिनीला आता वापसा यायला सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन या पिकामध्ये एका बुरशीनाशकाची फवारणी होणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये जो शेंगावरचा करपा रोग आहे तो नियंत्रण करण्यास आपल्याला मदत होईल. शेतकरी बांधवांना विनंती असणार आहे, की ज्या ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल त्या शेतकऱ्यांनी या 2-3 दिवसामध्ये जिथे जिथं पाणी साचलेलं आहे ज्या जमिनीमध्ये, त्या ठिकाणी चर काढून शेताच्या बाहेर पाण्याचा निचरा काढून देण्याची व्यवस्था करावी. एकदा जमिनीला वापसा परिस्थिती यायला लागली, की त्या पिकामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात होत असते आणि पुढील काळामध्ये बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढू नये, त्यामुळे येणाऱ्या 7 दिवसामध्ये, 6 ते 7 दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फवारणी होणं अत्यंत आवश्यक आहे. कीटकनाशकामध्ये 2-3 कीटकनाशकं फार चांगली आहेत या परिस्थितीला फवारण्यासाठी. एक क्लोरॅन्ट्रिनिलिप्रोल, जे कोरॅजन या नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर फ्ल्यूबेंडामाइड 18.5% जवळपास, जे टाकोमी नावानं उपलब्ध आहे, किंवा फ्ल्यूबेंडामाइड 39.5%, जे फेम नावानं उपलब्ध आहे, किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 1.9%. या 4 कीटकनाशकापैकी एका कीटकनाशकाची निवड करावी. या कीटकनाशकामुळे सर्व प्रकारच्या आळ्यांचं नियंत्रण, त्यासोबतच काही ठिकाणी खोडकिडींचा आणि चक्रीभुंगाचा जर प्रादुर्भाव असेल तर तो सुद्धा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्यासाठी या कीटकनाशकाची मदत होणार आहे. या एका कीटकनाशकासोबत एक बुरशीनाशक घ्यावायचं आहे. बुरशीनाशकामध्ये 2-4 बुरशीनाशक शिफारशीमधले आहेत. एक जे आहे ते टेबिकोनॅझोल अधिक सल्फर, जे मार्केटमध्ये स्वाधीन किंवा हारू नावानं उपलब्ध आहे, किंवा फॉलिक्युअर नावाचं बुरशीनाशक आहे, ज्या बुरशीनाशकाची फवारणी आपण ड्रोनच्या मदतीने सुद्धा करू शकतो. त्यानंतर तिसरं जे बुरशीनाशक आहे ते फ्लुक्झापायरॉक्साइड अधिक पायरॅक्लोस्ट्रोबिन, जे मार्केटमध्ये प्रायझर या नावानं सुद्धा उपलब्ध आहे. या 2-3 बुरशीनाशकापैकी एका बुरशीनाशकाची निवड करावी. म्हणजे एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक या दोन्हीची जर फवारणी येत्या 5-6 दिवसामध्ये सोयाबीन पिकामध्ये जर झाली तर किडींचा आणि रोगांचा दोन्हीचाही प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ जास्त झालेली आहे अशा ठिकाणी जर आपण फवारणी करणं शक्य होत नसेल तर त्या ठिकाणी आपल्या भागामधल्या ड्रोनच्या मदतीने, उपलब्ध असलेल्या ड्रोनच्या मदतीने फवारणी करून घ्यावी. आणि ज्या ठिकाणी ड्रोन्स उपलब्ध नाही आहेत अशा ठिकाणी पाठीवरचा जो काही पेट्रोल पंप आहे किंवा HTP पंप आहे, या पंपाने फवारणी करत असताना पायामध्ये गमचे शूज वापरावेत. त्यासोबतच नाकावर किंवा तोंडावर अतिशय चांगल्या प्रकारे कापड बांधूनच फवारणी करावी, किंवा संरक्षित किट जे आहे त्या किटच्या मदतीने जर फवारणी केली तर कुठल्याही प्रकारची हानी शेतकरी बांधवांना होणार नाही. पहिल्या फवारणीला पिकाची अवस्था ही छोटी असते किंवा त्याची उंची कमी असते, जमीन मोकळी असते, 2 ओळीमध्ये आपल्याला फिरता येतं, त्यामुळे त्या अवस्थेला फवारणी करताना सोपं जातं. परंतु आज जी फवारणी करणार आहोत त्या फवारणीमध्ये वाढ भरपूर झालेली आहे सोयाबीन पिकाची, त्यामुळे इचू किडे, साप वगैरे असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे गमचे शूज आणि सध्या काही प्रमाणात वारा असतो आणि
आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचू नये म्हणून आपण संरक्षित किटचा वापर करूनच फवारणी करणं आवश्यक आहे. ड्रोननं फवारणी करत असताना क्लोरॅन्ट्रिन निलिप्रोल जे कोरॅजन मार्केटमध्ये उपलब्ध आहे, हे कीटकनाशकामध्ये चालतं आणि बुरशीनाशकामध्ये फॉलिक्युअर जे लिक्विड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे, ते सुद्धा आपल्याला या ड्रोनच्या मदतीने त्याची फवारणी करता येते. या दोन्हीही कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी ड्रोनच्या मदतीने करावी. त्यानंतर दुसरं जे पीक आहे ते तूर पीक. तूर पिकामध्ये दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव चालू होतो. त्या मर रोगाची सुरुवात ही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये चालू झालेली असते. म्हणून शेतकरी बांधवांना विनंती असणार आहे की आता वापसा परिस्थिती येताच जर विद्यापीठाचं जे बायोमिक्स जैविक बुरशीनाशक आहे किंवा ट्रायकोडर्मा आहे, हे आपण 4 लिटर किंवा 4 किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर तूर ओळीच्या बाजूने जर आळवणी केली किंवा ड्रेंचिंग केली, तर पुढच्या काळामध्ये जमिनीखाली जे काही बुरशीजन्य रोग आहेत किंवा बुरशीजन्य बुरशी आहे, ज्यामध्ये फ्युझारियम आहे, स्क्लेरोशियम आहे किंवा कॉलर रॉटची बुरशी आहे किंवा ड्राय रूट रॉटची, वेट रूट रॉटची बुरशी आहे, या सगळ्या बुरशीवर जर रामबाण उपाय कुठला असेल तर तो ट्रायकोडर्मा. त्यामुळे बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्माचा वापर या तूर पिकामध्ये करावा. आता मधल्या 7-8 दिवसामध्ये अन्नद्रव्याची कमतरता सोयाबीन आणि तूर या दोन्ही पिकामध्ये निर्माण झालेली असते. काही ठिकाणी पीक पिवळं पडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 जे आहे, ज्यामध्ये झिंक आहे, फेरस आहे, मॉलिब्डेनम, बोरॉन, कॉपर अशी 6 प्रकारची सूक्ष्म मूलद्रव्ये असतात. ही 75 मिली प्रति 10 लिटर पाणी आणि त्यासोबत 05234 सारखं जे काही द्रवरूप खत आहे, हे 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन जर फवारणी केली तर अन्नद्रव्याची कमतरता सुद्धा फवारणीच्या माध्यमातून दूर करू शकतो. यानंतर हळदीसारखं पीक आहे. बऱ्याच ठिकाणी हळदीमध्ये पाणी साचून होतं. जरी आपल्या भागामध्ये हळद हे पीक बेड पद्धतीवर घेतलं जातं, तरी सुद्धा बेडच्या नंतर येणाऱ्या सरीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून होतं. आता ते सगळं पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे, वापसा परिस्थिती यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एक 2-3 दिवसामध्ये आपण हळद पिकामध्ये जर कुठे मर सुरुवात झाली असेल तर त्या ठिकाणी एखाद्या बुरशीनाशकाचा अवलंब करून त्या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव थांबवावा. रसायनामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे किंवा रेडोमिल गोल्ड सारखं बुरशीनाशक आहे. या 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची आळवणी जर केली किंवा ड्रेंचिंग जर केली किंवा ठिबक सिंचन मधून जर सोडलं तर या मर रोगाचा प्रादुर्भाव आपला त्वरित नियंत्रणात आणता येतो. आणि लॉंग टर्म किंवा दूरदृष्टीने जर विचार केला तर हळद आणि अद्रकासारख्या पिकामध्ये पुन्हा आपल्या विद्यापीठाने विकसित केलेलं जे बायोमिक्स आहे, ते जर आपण अगोदर या पावसाच्या अगोदर टाकलेलं असेल तर खूप चांगलं आहे. नाही टाकलेलं असेल शेतकऱ्यांनी तर बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्माचा वापर या येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये करावा. त्याचं सुद्धा प्रमाण जे आहे ते 4 लिटर किंवा 4 किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण आळवणीद्वारे देऊ शकतो, ठिबक मधून देऊ शकतो किंवा पंप चांगला धुवून 15 लिटरचा त्या पंपाचं पुढचं नोझल काढून त्याची सुद्धा धार ओळीच्या बाजूने लावू शकतो. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये जैविक बुरशीनाशकाला जेवढा चांगला रिझल्ट आहे तेवढा केमिकलला चांगला रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवाने शक्यतो जैविक बुरशीनाशकाच्या वापरावर जास्त भर द्यावा. यानंतर जे महत्वाचं पीक आहे ते कपाशी पीक. या पिकाच्या बाबतीमध्ये डॉक्टर पंडागळे सर आपल्याला डिटेलमध्ये सांगणार आहेत. त्यामुळे त्या पिकावर मी फारसं भाष्य करणार नाही. पण शेतकरी बांधवांना शेवटी
पुन्हा एकदा विनंती करेल आणि आवाहन करेल, की सोयाबीन सारखं पीक किंवा तुरीसारखं पीक किंवा हळदीसारखं पीक हे अ, कितीही पाऊस पडला तर पुन्हा रिकव्हर होण्याची जी काही कॅपॅसिटी आहे, ती या तिन्हीही पिकामध्ये आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलेलं असेल किंवा मागचे 4-4, 5-5 दिवस वापसा परिस्थिती आलेली नसेल आणि ते सगळं पीक पिवळं पडलेलं असेल, तर आपण बिलकुल घाबरून जाऊ नये. या पिकामध्ये स्टेप बाय स्टेप जर 2-3 कामं जर केले आपण, पाण्याचा निचरा करणे, बुरशीनाशकाची ड्रेंचिंग करणे आणि वरून कीटकनाशक प्लस बुरशीनाशक आणि त्यासोबत एखादी मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 ची जर फवारणी केली, तर या 3 स्टेप्सद्वारे आपण पूर्ण पीक आपल्या हातामध्ये आणू शकतो किंवा पूर्ण रिकव्हर करू शकतो. त्यामुळे कुठेही शेतकरी बांधवाने अ, नि नाराज होऊ नये, निराश होऊ नये किंवा आपली आशा सोडून देऊ नये. अ, या सगळ्या पिकामध्ये रिकव्हरिंग कॅपॅसिटी फार सुंदर आहे. सोयाबीन पिकामध्ये तर अ, अगदी 95% म्हटला तर चालेल, एवढी रिकव्हरिंग कॅपॅसिटी आहे. काही ठिकाणी गेलेले सोयाबीनचे प्लॉट सुद्धा पूर्णपणे रिकव्हर करता आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवाने या सगळ्या तिन्हीही उपाययोजनाचा स्टेप बाय स्टेप आपण अवलंब करावा आणि आपलं पीक पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करावा. अशा या विनंतीसहित मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गुट्टे सर. निश्चितच आपण जे टप्प्याटप्प्याने अतिवृष्टीनंतर किंवा जास्ती पावसानंतर जे पिकाचं नियोजन सांगितलेलं आहे ते शेतकरी करतील आणि ज्या ठिकाणी पिकाला थोडा विपरीत परिणाम झालेला आहे ते निश्चित त्या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आणतील. परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण प्रश्न उत्तर सर्वात शेवटी घेणार आहेत. तत्पूर्वी पंडागळे सरांचं एक कपाशी पिकाबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन आहे ते आपण घेऊ आणि शेवटी सर्वात प्रश्न त्या ठिकाणी घेऊ. तर मी डॉक्टर अरविंद पंडागळे सर यांना विनंती करतो की त्यांनी सद्य परिस्थितीतील कापूस पिकाचे नियोजन याबद्दल मार्गदर्शन करावे. डॉक्टर पंडागळे सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम आजच्या आपल्या सर्व शेतकऱ्यांना मी आपल्या आवडत्या पोळा सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज सणाचा दिवस आहे त्याच्यामुळे आपल्या सगळे फार जास्त वेळ आपण घेऊ नये असे अपेक्षित होते. म्हणून मी थोडक्यात आजचे सरांनी प्रमुख जे प्रश्न सांगितले त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पाऊस जास्त झालेला आहे, इतर पिकांमध्ये काय काय व्यवस्थापन करायचंय, थोडस त्याच लाईन मध्ये आपल्यालाही कपाशीचं व्यवस्थापन करायचंय. मुख्य प्रश्न आपले असे आहेत की कपाशीमध्ये किंवा इतर पिकांमध्ये पाऊस जास्त झाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी वापसा नसणे हा प्रश्न सगळ्यात प्रमुख आलेला आहे आणि त्या अनुषंगानं वापसा नसल्यामुळं पुढे काय करायचंय किंवा त्याच्याशी अनुषंगिक प्रश्न आता त्या सुरू झालेले आहेत. फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून आम्हाला फोटो किंवा प्रश्न येत आहेत. तर तो प्रॉब्लेम काय, त्याच्यासाठी काय व्यवस्थापन करायचंय, व्यवस्थापन काय करायचंय हे मी बोलणार आहे. त्याचबरोबर पाऊस जास्त झाल्यामुळे किंवा इथून पुढच्या परिस्थितीमध्ये कीड रोगांमध्ये काय शक्यता होईल, कुठली कीड वाढू शकते किंवा त्याचं व्यवस्थापन काय करायचंय याबद्दल मी बोलणार आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्यांचा जो मुख्य प्रश्न सध्या येतोय कपाशीच्या अनुषंगाने, तर कापूस पिकामध्ये मागच्या जवळपास 15 दिवसापासून आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणात सातत्यानं पाऊस चालू होता. म्हणजे अगदीच 5-6 तारखेपासून आज जवळपास 17-18 तारखेपर्यंत कंटिन्युअस पाऊस झाला आणि मला वाटते काल किंवा आजपासून काही शेतकऱ्यांकडे वापसा आलेली आहे. तर सातत्यानं जवळपास 12-14 दिवस पाऊस आहे आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये वापसा परिस्थिती नाही. या कारणामुळं आणि सततचा पाऊस आहे याच्यामुळं एक तर आकस्मिक मर किंवा कापूस उबळणे, उमळणे अशा प्रकारचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात तयार झालेत. त्याच्यासाठी नेमकं काय करायचंय हा एक इश्यू आहे. तर हे काय होतंय की जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, मागचे 10-12 दिवस झालं वापसा नाही आणि पिकांच्या मुळा जे आहेत हे अन्नद्रव्य शोषण करू शकत नाहीत. काय असतं, जसं माणसाला श्वसन करायला ऑक्सिजन लागतं तसं पिकांनाही लागतं, पिकांच्या मुळांनाही लागतं. आणि खाली जमिनीमध्ये मातीमध्ये 2 कणांच्या मध्ये जी काही खूप छोटासा अतिसूक्ष्म असा गॅप असतो त्याच्यामध्ये जी हवा असते त्या हवेचं देवाणघेवाण ही म्हणजे त्यावेळेला अन्नद्रव्याच्या सोबत होणं आवश्यक आहे. तिथं हवाच शिल्लक नाही, त्याच्यामुळे आता अन्नद्रव्य आणि पाणी दोन्हींचंही शोषण करणं बंद आहे.
आणि त्याच्यामुळं मग वरती पिकाला अन्नद्रव्य नसल्यामुळं, पाणी नसल्यामुळं पिकांनी मान टाकली. आणि मग ह्या कंडिशन मध्ये काय झालंय की मध्ये जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन परिपूर्ण नाही आता. पाईपलाईन म्हणजे अन्नद्रव्य वर पोहोचवणे किंवा पाणी वर पोहोचवणे. मग आपल्याला ही पाईपलाईन चालू करण्यासाठी नेमकं काय करायचंय? किंवा दुसरं हे झाला आकस्मिक मर. दुसरी अजून एक मर आहे की पाणी जास्त झाल्यामुळं जमिनीमध्ये बुरशी जी आहे, तर नुकसानकारक ज्या काही बुरशी आहेत, जे पिकाच्या मुळांमध्ये वाढतात पाणी जास्त झाल्याच्या परिस्थितीमध्ये, त्यांचा प्रसार जास्त होतो त्या परिस्थितीत. आणि मग त्याच्यापासून मुळांच्या कापसाच्या तुरीच्या मुळांमध्ये ती वाढते. आणि त्याच्यानंतर मग मुळांमध्ये वाढल्यानंतर जी रसवाहिनी आहे त्या रसवाहिनीमध्ये बुरशी वाढते आणि ती पाईपलाईन बंद होऊन जाते अन्न पुढे नेण्याची. आणि मग त्या कंडिशन मध्ये मग पुढे अन्नद्रव्य किंवा पाणी वरती पानांकडे जात नाही, मग पानं मान टाकतात. ही प्रमुख परिस्थिती आहे. मग या कंडिशन मध्ये दोन्हीसाठी काय करायचंय? तर दोन्हीमध्ये काय करायचंय? एकच उपाय आहे दोन्हीमध्ये, की आपल्याला दोन्ही कंडिशन मध्ये, मग ती आकस्मिक मर असेल किंवा बुरशीजन्य मर असेल, आपल्याला ड्रेंचिंग म्हणजे आळवणी करायची आहे. पिकाच्या मातीला बुडाजवळ आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे. मग काय ट्रीटमेंट द्यायची आहे? 10 लिटर पाण्यासाठी 25 ग्राम ब्लू कॉपर लक्षात घ्या, किंवा गरज असेल त्यांनी लिहून घ्यावं. 10 लिटर पाण्यासाठी 25 ग्राम ब्लू कॉपर आणि 200 ग्राम युरिया. ज्यांच्याकडे उपलब्ध असेल पांढरा पोटॅश त्यांनी 100 ग्राम पोटॅश, नसेल तर हरकत नाही. प्रमाण 25 ग्राम ब्लू कॉपर, 200 ग्राम युरिया, उपलब्ध असल्यास पांढरा पोटॅश 100 ग्राम, याचं द्रावण तयार करायचं. आणि एका झाडाला जवळपास 100 मिली द्रावण आपल्याला बुडाजवळ आळवणी करायची. आता याच्यापेक्षा जास्त महत्वाचं, आपण आळवणी केली, त्याचबरोबर आळवणी झाल्याबरोबर आपल्या 2 पायांनी त्या पिकाच्या ज्या मुळाच्या आसपास, खोडाच्या आसपासची माती थोडीशी दाबून घ्यायची. काय होतं की अशा परिस्थितीमध्ये पिकाची मुळं आणि माती यांच्यातला संपर्क कमी झालेला आहे. तो संपर्क वाढावा याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पायानं थोडंसं दाबून घ्यायचं. ही 2 कामं, आळवणी आणि पायानं दाबणे, हे काम आपल्याला प्रादुर्भावाची लक्षणं दिसल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर करायची आहेत. शक्यतोवर 24 ते 48 तासात जर आपण ट्रीटमेंट केलेली असेल तर निश्चितपणे आपले सर्व झाडं पूर्ववत होतात. जसा जसा उशीर होत जाईल तसं तसं झाडं पूर्ववत होण्यासाठी विलंब होईल आणि आणखी जास्त उशीर झाल्यास ती झाडं कदाचित परमनंटली वाळतील. त्याच्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना मागचे 14-15 दिवस झालं शेतात जाता येत नाहीये, पाऊस खूप आहे आणि कुठलंही कामकाज आता करता येत नाही, पीक वापसावरच येत नाही, म्हणून मग शेतामध्ये जाण्याचं टाळतो आपण किंवा बांधावरून बघतो. बांधावरून बघितल्यानंतर 5-25 झाडं असतील आणि ती विखुरलेल्या स्वरूपात असतात, मग ती लक्षात येत नाहीत. जर अतिशय कंटिन्यू स्वरूपात, विस्तृत स्वरूपात जर अशी झाडं जर मानं टाकली असतील तरच बांधावरून लक्षात येतं, अन्यथा विखुरलेल्या स्वरूपातील झाडं लक्षात येत नाहीत. त्याच्यामुळं सगळ्यात पहिले काय करायचंय तर मध्ये जाऊन बघणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. दुसरं, ही परिस्थिती का तयार व्हायली? तर परिस्थिती तयार व्हायली आहे निचरा कमी असणे. त्याच्यामुळं ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर निचरा होणं हे जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळं चारी काढणे, चर काढून देणे आणि साचणारं पाणी बाहेर काढणे हे सगळ्यात पहिलं काम. त्याच्यामुळं आकस्मिक मरसाठी चर काढणे, आळवणी म्हणजे ड्रिंचिंग, सांगितलेले बुरशीनाशक आणि अन्नद्रव्याची ड्रिंचिंग करणे आणि पायानं दाबणे, ह्या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ज्यांच्याकडे हा प्रॉब्लेम दरवर्षी होतो त्या शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी कपाशी लागवड करताना फेरपालट करणे आणि बेडवरती लागवड करणे हे मी विनंती करेल की पुढच्या वर्षी करण्यासाठीची. दुसरा इथे या ठिकाणी प्रश्न येतो, जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की कंटिन्यू मागचे 15 दिवस मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालाय. सरासरी आपली अवस्था ही 50 ते 75 दिवसाची अवस्था आहे. काही शेतकऱ्यांची लागवड जी जूनच्या पहिल्या आठवड्यातली आहे ती आज 2.5 महिन्याची आहे. ज्यांची लागवड जून एंडची आहे ती आता 50 दिवसाच्या आसपासची आहे. म्हणजेच काही शेतकऱ्यांचा जे पूर्व हंगामी कापूस आहे त्यांची दुसरा जो नत्राचा डोस आहे, दुसरी युरियाची डोस जी 60 दिवसाच्या आसपास आपण द्यायला सांगतो तो झालेला आहे. आणि जे 1 ते दीड महिन्याचा जो कापूस आहे त्यांना दुसरा डोस द्यायचा शिल्लक आहे. मग ज्यांचा दुसरा डोस द्यायचा शिल्लक आहे, कोरडवाहू लागवड जी आहे, त्यांनी प्रति एकर 40 गुंठ्यासाठी 31 किलोग्राम युरिया यानुसार खताचा डोस द्यायचा आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचा, बागायती शेतकरी जे आहेत ज्यांची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाली आहे
त्यांचा कदाचित म्हणजे कंटिन्यू पावसामुळं डोस द्यायचा राहिला असेल दुसरा, तर त्यांनी बागायती कपाशीसाठीचा दुसरा जो डोस आहे 52 किलोग्राम युरिया प्रति एकर या प्रमाणे द्यायचा आहे. ज्यांच्या ठिकाणी कंटिन्यू दोन्ही डोस देऊन झालेत आणि परंतु कंटिन्यू पावसामुळं जर नत्राचा नुकताच डोस दिलाय नंतर पाऊस लागून राहिला आणि कदाचित तो नत्र पाण्यावाटे झिरपून गेलाय अशी परिस्थिती आहे आणि कापूस पिवळा पडतोय, अशा शेतकऱ्यांनी फक्त 10-20 किलोग्राम युरिया द्यायचा आहे. जास्त युरिया देऊ नका. जास्त युरिया द्याल तर भविष्यामध्ये कपाशी ही दाटण्याची शक्यता आहे. आता दुसरा उपाय, खत देण्यासाठीचा दुसरा मार्ग हा फवारणीद्वारे खत देणे. मग फवारणीद्वारे खत देताना कुठली कुठली खतं द्यायची आहेत? आता ज्यांचा कापूस हा 60 दिवसाच्या आसपास आहे अशा शेतकऱ्यांनी फवारणीद्वारे आपल्याला या ठिकाणी फवारणीद्वारे कापूस हे देताना DAP 200 ग्राम प्रति 10 लिटर या प्रमाणामध्ये फवारणीतून द्यायचं. ज्यांना 75 दिवस झाले अशा शेतकऱ्यांनी 19-19-19 हे जे तिन्ही नत्र स्फुरद पालाशयुक्त जे काही विद्राव्य खत आहे 100 ग्राम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात द्यायचंय. आणि त्याच्या पुढे आपल्याला भविष्यामध्ये आता जेव्हा इथून पुढे कदाचित मॅग्नेशियमची कमतरता येऊ शकते, तर 75 दिवसाच्या नंतर जी आपण केव्हा फवारणी घेणार आहोत त्यावेळेला सरासरी 80 ते 90 दिवसाच्या दरम्यान त्यावेळेला आपण मॅग्नेशियम सल्फेट याची फवारणी आपण करायची आहे 20 ग्राम प्रति 10 लिटर. फवारणीमधून DAP पहिल्या फवारणीमध्ये इथून पुढच्या, त्याच्यानंतर दुसरी फवारणी 19-19, तिसरी फवारणी मॅग्नेशियम सल्फेट. ही झाली विद्राव्य खतांचा वापर. तिसरा भाग येतो वाढ व्यवस्थापनाचा. तर वाढ व्यवस्थापनामध्ये आपल्याला बऱ्याच काही शेतकऱ्यांनी सघन पद्धतीनं कापूस लागवड केलेला आहे. त्या शेतकऱ्यांसाठी 45 आणि 60 दिवसाला मेपिकेट क्लोराईड या वाढ रोधकाचा वापर करायचा होता. ज्यांना वाढरोधकाचा वापर करायचा आहे परंतु पावसामुळे लांबलाय त्यांनी शक्य तेवढ्या लवकर करा. मेपिकेट क्लोराईड बाजारात चमत्कार नावानं मिळतं आणि त्याची फवारणी 200 मिली प्रति एकर या प्रमाणात करायची. किती पंप होतात त्यानुसार पंपाची मात्रा आपण गणित करून घ्या. आणि ज्यांचा पहिला फवारा झालाय दुसरा शिल्लक आहे त्यांनी 250 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणी करायची. दुसरं, ज्यांचा कापूस रेग्युलर अंतरावर आहे, मग ते 4x1.5 असेल, 5x1, 6x1 अशा प्रकारचा असेल, परंतु आपला कापूस दाटतोय असंही काही लोकांचं म्हणणं आहे की सर आता आमचा कापूस दाटायला लागला आहे. मग जर आपली अवस्था आता 60 ते 75 दिवसाच्या दरम्यान असेल तर आपण आता मेपिकेट क्लोराईडचा वापर करू शकता. एक स्प्रे 200 मिली प्रति एकर प्रमाणात करू शकता. किंवा आता जर अंदाज नाही आला आपल्याला तर 80 दिवसाच्या आसपास सायकोसिल नावाचा वाढ रोधक आहे, बाजारात लिओसिन नावाने मिळेल, त्याचा वापर करायचा आहे. त्याचा फवारा 2 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात करा. तिसरा मुद्दा येतो, आता आपल्याकडे जो तिसरा मुद्दा आहे तो मुद्दा आहे किडींचा व्यवस्थापन. इथून पुढे किडींच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला भविष्यामध्ये कदाचित फुलकिडींचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे किंवा किंबहुना काही भागामध्ये फुलकिडींचा प्रादुर्भाव होत आहे असंही निदर्शनास आलंय. कुठलाही एक कीटकनाशक वापरा. मी पर्याय म्हणून 3 कीटकनाशकाची नावं सांगतोय आणि त्याचं प्रमाण सांगतोय. तर 3 कीटकनाशकामध्ये पहिलं आहे डायनोटेफ्युरॉन. बाजारामध्ये टोकन, रॉकेट किंवा ओशिन अशा प्रकारच्या नावानं मिळेल. याचा वापर एका एकरासाठी 60 ग्राम प्रति एकर या प्रमाणात करायचा आहे. 10 लिटर पाण्यासाठी 3 ग्राम होईल. किंवा दुसरं कीटकनाशक असेल टोल्फेनपायरॉन. तर टोल्फेनपायरॉन हे जे कीटकनाशक आहे त्याचं बाजारातलं नाव किफन, तायची किंवा टक्झिला अशा प्रकारच्या नावानं मिळेल आणि त्याचं प्रमाण 400 मिली प्रति एकर किंवा 10 लिटर पाण्यासाठी 20 मिली प्रति 10 लिटर. किंवा तिसरं कीटकनाशक सांगतोय बुप्रोफेझिन. याचं प्रमाण आहे 400 मिली प्रति एकर. अशा पद्धतीनं आपण या तिन्हीपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी करायची. आणि शेवटचा गोष्ट आहे आता की रोगांचा प्रादुर्भाव. जसं गुट्टे सरांनी सांगितलंय की सोयाबीन मध्ये शेंगावरती येणारे रोग येऊ शकतात, तसं कपाशीमध्ये बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा दहिया या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्याच्यासाठी बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव जेव्हा होणार आहे तर 2 प्रकारच्या बोंडसड आहेत.
त्याच्यामध्ये एक अंतर्गत बोंडसड आहे, ज्याच्यासाठी आपण अंतर्गत म्हणजे बाहेरून बोंड चांगली दिसतात, परंतु आतल्या बाजूने बोंड फुटलेले असतात. त्याच्यामुळे सर्वेक्षण करणे म्हणजेच काही बोंड फोडून बघायची, आणि जर मध्ये जर एखादं 10 पैकी एक जर बोंड फुटलेलं दिसलं आपल्याला, तर आपल्याला सिस्टमिक फंजिसाइड जे आहे, म्हणजेच काय, कॉपर ऑक्झी क्लोराईड 25 ग्राम प्रति 10 लिटर प्लस स्ट्रेप्टोमायसिन 2 ग्राम प्रति 10 लिटर या प्रमाणामध्ये आपण फवारणी घेऊ शकता. आणि जर समजा बाह्य बोंडसड आहे, म्हणजे बोंड बाहेरूनच फुटलेलं दिसतंय, तर मग अशा कंडिशनमध्ये 3-4 बुरशीनाशक आहेत, जसं की प्रोपिने 25 ग्राम किंवा मेटिराम प्लस पायलाक्लोस्ट्रोबिन आहे 20 ग्राम, किंवा प्लेन पायलाक्लोस्ट्रोबिन जे आहे ते 10 ग्राम, किंवा प्रोपिकोनॉल जो आहे तो आहे 10 मिली. या 3-4 पैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची आपण फवारणी घेऊ शकतो. आणखी एक मुद्दा आहे पातेगळचा. पातेगळमध्ये काही ठिकाणी पातेगळ सुरू झाली असेही शेतकऱ्यांची फोन होते. त्याच्यासाठी जर पातेगळ आपल्याकडे शक्यता आहे किंवा कंटिन्यू जर पाऊस लागून राहिलाय, 3-4 दिवस आभाळ आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण प्लानोफिक जे आहे नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड याची सरासरी 44 मिली प्रति एकर म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये किंवा 2.2 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणात आपण फवारणी घ्यावी. मला वाटते बरेचसे इश्यू घेतलेत मी, वेळच्या अनुषंगानं थोडक्यात बोललोय. आपले प्रश्न असतील तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद पंडागळे सर. आपण सांगितलेले कपाशीचे नियोजन, विशेषतः पातेगळ असेल, रस शोषण करणाऱ्या फुलकड्यांचं व्यवस्थापन असेल किंवा खताचं नियोजन असेल, त्याविषयी शेतकऱ्यांना हे फार उपयुक्त ठरेल आणि त्यानुसार ते करतील. प्रत्येकदा आपले खूप खूप धन्यवाद. तर आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. सर्व वक्त्यांची या ठिकाणी मार्गदर्शन झालेली आहे. तर कोणाचे काही प्रश्न असतील तर हँड रेज करा. नमस्कार सर. आज बैलपोळ्याच्या आपलं नाव सांगा अगोदर आणि नंतर प्रश्न विचारा. बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. मी जळबाजी कुंडलिक बुच्चाले, राहणार आवई, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथून शेतकरी आपल्या एक बोलू इच्छितो की आमच्या कापसावर तुम्ही म्हणले ते बरोबर आहे की हे होत होते, म्हणजे वरून जे शेंडे खाली मुंडके टाकत होते, तर आम्ही ते तुम्ही म्हणलेल्या ड्रिचिंग केली, पण आता कापूस लाल पडलाय सर. कापसाव लाल या अशा प्रकारचा रोग आलेला आहे, त्यासाठी काय करावं? हा दादा, कापसावर लाल्या हा जो रोग आलाय तुम्ही म्हणताय, कापसाच्या पानं सुरुवातीला खालच्या बाजूने लाल झालेत का हे सांगा मला. सुरुवात ही खालच्या बाजूने लाल होण्यामुळे झाली का, आणि पानं कडक झालीत का? नाही, वरीच जास्त झालेत. वरीच जास्त झालेत. ठीक आहे, मॅग्नेशियमची कमतरता आहे. मी 2 बाबी सांगेल तुम्हाला. पहिल्या वेळेला मॅग्नेशियम 20 ग्राम प्रति 10 लिटर ही फवारणी करा, आणि याच्यानंतर पुढची जी फवारणी होईल त्यावेळेला मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 मायक्रोला नावानं बाजारात मिळतं, त्याची फवारणी 40 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणात करा. म्हणजे लाल्या रोग तसं काय नाही ना सर? कंटिन्यू पाऊस झालाय त्याच्यामुळे अन्नद्रव्यांचा उपलब्ध झाला नाही, म्हणजे पानं लाल पडलेत म्हणून आपण त्याला लाल्या म्हणतोय, परंतु अन्नद्रव्यांचं जे ज्या प्रमाणात शोषण व्हायला पाहिजे ते झालं नाही, ती कमतरता झाली म्हणून लक्षणे दिसत आहेत. बर, ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद सर. नवलेजी आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. संतोष नवले बोलतोय पैठणवरून. हा, बोला ना. सर, आता माझ्याकडे जवळपास 400 प्लॅन्ट सीताफळ आहे, तर त्यावरती थोडासा काळा डाग दिसतोय. तर त्यासाठी मी आज स्ट्रेप्टोसायक्लिन आणि ब्ल्यू कॉपर घेतलंय. ती फवारणी योग्य आहे का? हॅलो. हा, योग्य आहे. जर याचे डाग पुन्हा गेले नाहीत तर अमिस्टर सारखं औषध वापरा, किंवा प्रोपिकेनाझॉल म्हणजे टीट औषध वापरा. 5 ml 10 लिटर पाण्यामध्ये. ठीक आहे. आणि जर तुम्हाला रासायनिक वापरायचं नसेल तर सिडोमोनास सिडोमोनास नावाचे जीवाणू मिळतात, त्याची फवारणी तुम्हाला घ्यावी. आणि दुसरं सर ना, हॅलो,
हा हा बोला विचारा. आपलं जे बायोमिक्स येतंय ना, तर ते बायोमिक्स मी एक जवळपास एक 10 ते 15 दिवसापूर्वी तुरीसाठी सोडलं होतं बरं का. तर रिझल्ट रिझल्ट चांगले म्हणजे नेमकं काय झालं ते सांगा ना इथे सगळ्यांना. त्याचं ते मध्ये तर ते थांबून गेली पूर्ण. आवाज ब्रेक परत एकदा सांगा. तुमचा आवाज, तुमचे 2 माईक चालू असेल तर एक बंद करा, ते डबल आवाज होतोय तुमचा. हा, एक मिनिट, स्पीकर वरती होतं ते, त्यामुळे होत असेल हा बहुतेक. हा तर ते जे आहे ना, त्यामध्ये थोडं मर व्हायला लागली होती तुरीमध्ये. तर त्यासाठी मी ते बायोमिक्स 2 एकर मध्ये 7 फुटावरती लागवड आहे, तर त्यासाठी सोडलं होतं. जवळपास 5 लिटर सोडलंय ते. बर. हा, तर त्याच्यामध्ये जवळपास एक 90% पर्यंत थांबून गेली मर ती. आणि सध्या आता मी ते SK बायोबीच एक ट्रायकोडर्मा आहे, 30 बिलियनचा काउंट आहे त्यांचा, तर ते आणलंय आता. तर ते आता सोडलं तर चालेल का, की अजून एक थांबू थोडा वेळ? नाही, आता 15 दिवसापूर्वीच हे सोड म्हटलं राहता नाही. ज्यावेळेस हो, पावसाचा हो. उघाड होईल, त्यावेळेस तुम्ही घ्या त्याला परत. हं? हा हा हा, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, धन्यवाद घंटे सर. धन्यवाद नवलेजी. पुढचा प्रश्न कोणाचा असेल तर विचारा. सर नमस्कार, मी रामप्रसाद अशोक डोईफुडे, ईट, तालुका जिल्हा बीडहून बोलतोय. हा बोला. सर माझा गट पाणी फाउंडेशन मध्ये आणि माझा नैसर्गिक शेतकरी गट आहे. मी कापसाला पूर्ण आतापर्यंत नैसर्गिक ट्रीटमेंट केली. निमास्त्र, आग्नेयास्त्र, जीवामृत, दसपर्णी वापरलंय. पण आता थोडा थ्रिप्सचा अटॅक आहे आणि मला पाणी फाउंडेशनच्या शेतीशाळेवर व्हर्टिसिलियम लेक्यांनी आपल्या विद्यापीठाचं सांगितलं होतं, परभणी विद्यापीठाचं. पण सर उपलब्ध होत नाही ते. विद्यापीठात पण नाही अशी माहिती. नाही उपलब्ध करून तुम्हाला, तुम्ही या बायोमिक्स युनिटला. काय म्हणले सर, आवाज नाही आला. उपलब्ध करून देऊ म्हटलं, तुम्ही बायोमिक्स युनिटला या म्हटलं परभणीला. ठीक आहे, ओके सर, धन्यवाद. मला वाटतं आजचे जवळपास प्रश्न सर्वांचे संपलेले आहेत. सर मला विचारायचा आहे प्रश्न. हा बोला मी मॅडम, मागे बोला. भातगावून बोलते. असं गुट्टे सरांनी सांगितलं की सोयाबीनचं म्हणजे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे, पण माझं सोयाबीन 3-4 वर्ष झालं पाण्याखालीच आहे आणि ते जवळपास वाहूनच जाते पाण्याखालून. म्हणजे खूप पूर येतो आणि ढगफुटीसारखं असतंय. पण त्याला काय उपाय? आता ह्या वर्षी 8 बॅगा होता सोयाबीन, ते पण गेलं 8 बॅग. काहीच निघणार नाही. म्हणजे दरवर्षी असंच होतं 3-4 वर्ष झालं. तर मला काय उपाय करावा लागेल? मग वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणीचे शास्त्रज्ञ सर किंवा नांदेडचे शास्त्रज्ञ सर आम्हाला काय ह्या बाबतीत मदत करतील? फार मोठा पूर येतो, चरी वगैरे सगळं काढलेलं आहे, पण 4 वर्ष झालं असंच आहे. नदीकाठची जमीन आहे का मॅडम? हा सर, नदीकाठची जमीन आहे आमची. होळ आहेत, नाले आहेत, असं सगळं आहे आमच्या जमिनीला. होळ, नाले आणि बाजूला पैनगंगा नदी आहे, इसापूर धरण आहे. असंच म्हणजे असंच चालू आहे 4 वर्ष झालं. सरकारी पैसा मिळतो मिळत नाही असं, पण ते उत्पन्न झालेलं फार चांगलं असते. अगदी बरोबर नदीकाठचे आहे. होळ, नाले सगळेच आहेत आमच्या आजूबाजूच्या म्हणजे शेतीला. अशा परिस्थितीमध्ये आपण जे सुरुवातीपासून उपाययोजना सांगतो, कपाशी किंवा सोयाबीन सारखं पीक बेड पद्धतीवर घेणे, याची बेडची जी काही उंची आहे ती वाढवू शकतो. जवळपास एक अर्धा फूट ते 1 फुटाचा उंचीचा बेड असतो. परंतु आपण हळदीला जसे बेड बनवतो 1.5-2 फुटाचे उंचीचे, तशा प्रकारचे बेड आपण बनवून जर सोयाबीन किंवा कपाशी या पिकाची लागवड केली तर निश्चित पुराचं पाणी मध्ये येऊन जरी गेलं आणि त्याचा निचरा जर लवकर झाला तर पिकाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही. त्यामुळे बेडची उंची आपण वाढवण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये करावा. त्यासोबतच
सुरुवातीपासून जैविक बुरशीनाशक जी आहेत, ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स सारखे, त्याचा वापर आपण अगदी सुरुवातीच्याच कालावधीमध्ये करत राहावा, जेणेकरून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही आपण टाळू शकतो. अशा 1-2 बाबीचा वापर आपल्या भागामध्ये करू शकताय. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आणखीन कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. मला वाटतं सर्वांचे प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. सर्व तज्ञांनी आपले या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत. तरी आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहेत. मी डॉक्टर नेहरकर सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमात